नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा। मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रेक्षको, निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये आम्ही जे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत त्याला मोठ्या प्रमाणावर आपण पसंती देत आहात। त्याबद्दल सुरुवातीलाच मी तुमचे आभार मानतोय आणि आजच्या या स्पेशल रिपोर्ट या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। प्रेक्षको, आजचा जो मी प्रकाशझोत टाकणार आहोत तो भिवंडी लोकसभा या मतदारसंघावर। भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज राहतो भिवंडीमध्ये आणि भिवंडी शहरावर धरून म्हणजे भिवंडी शहरामध्ये जे मुस्लिम समाज राहतात त्या अनुषंगाने या मतदारसंघाची आत्तापर्यंत चर्चा होत होती आणि ती एक गठ्ठा मतं जी आहेत मुस्लिम समाजाची ती कोणाकडे जातात त्यावर या मतदारसंघाचं सगळं चित्र अवलंबून होतं। महाराष्ट्रामध्ये दोन असे मतदारसंघ आहेत, एक मालेगाव आणि दुसरा भिवंडी। या दोन्ही मतदारसंघांची चर्चा किंवा त्या दोन्ही मतदारसंघांवर जे लक्ष असतं ते मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने असल्याने या मतदारसंघाची रचना जर आपण बघितली तर ज्या पद्धतीने सांगितलं जातं की मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने तर तसं काही प्रकार नाही। म्हणजे भिवंडी शहर जर सोडलं तर उर्वरित जो भाग आहे किंवा उर्वरित मतदारसंघ आहे तो खूप मोठा आहे। म्हणजे ती एकंदरीत या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची संख्या किती आहे किंवा एकूणच मतदारसंघाची आकडेवारी किती आहे याच्यावर आपण आता एक प्रकाशझोत टाकणार आहोत। आपण स्क्रीनवर जर आपण बघतोय ते भिवंडी लोकसभा मतदारसंघामधले जे मतदार आहेत म्हणजे एकूण मतदारांची जी संख्या आहे ती 18,58,247 म्हणजे 18,58,247 एवढं जे मतदान आहे ते आता म्हणजे मागच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये आता ते वाढलेलं दिसतंय आणि मोठ्या प्रमाणावर झालेलं दिसतंय। मात्र गेल्या 5 निवडणुकीचा जर आपण अभ्यास केला तर ते आपल्याकडे लक्षात येत आहे की 10 लाखाच्या आसपास किंवा 10 लाखाच्या वर हे कधी ते मतदान गेलेलं नाही आहे। मतदानाची आकडेवारी जर आपण बघितली तर 10 लाखापर्यंतच ते मतदान होतं। म्हणजे कधी 8 लाख, कधी 7 लाख, तर कधी 9-9.5 लाखापर्यंत मतदान केलंय। यावेळेस हे मतदान 55% होईल असा आमचा अंदाज आहे। म्हणजे आत्तापर्यंत जी परिस्थिती आहे म्हणजे खूप ऊन आहे। 29 एप्रिल रोजी जर काय परिस्थिती असेल ते सांगता येत नाही। मग तर त्यावेळेसही जर हीच परिस्थिती असली, मतदारांची जी नाराजी आहे या मतदारसंघातली एकूण विकासाचे प्रश्न आहेत त्याच्यावर सुरू होणारी चर्चा आहे हे जर सगळं बघितलं तर मतदारांची आकडेवारी ही जास्तीत जास्त 55%च्या आसपास जाऊ शकते। तर 55% जर मतदान झालं तर ते 10 लाखाच्या आसपास असेल आणि 10 लाखाच्या जर आसपास मतदान असलं तर या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होते। म्हणजे खरं तर शिवसेना भाजप युती किंवा काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी आणि यांच्या साथीनेच वंचित बहुजन आघाडी जी आहे तीही लढते। म्हणजे ही तिरंगी लढत आणि नेहमीप्रमाणे म्हणजे या मतदारसंघाचा इतिहास बघितला तर एक 7-8 तरी अपक्ष उभे असतात। तसे एकूण अपक्ष आणि जे रिंगणातले 3 उमेदवार यांची जर संख्या धरली तर ती 10च्या आसपास जाण्याची शक्यता आहे। ह्या 10 उमेदवारांना जर मिळणारी मतं बघितली म्हणजे या मतदारसंघामध्ये अपक्ष राहणारे जे सगळे त्यांची एकूण जर बेरीज केली तर ते 60,000च्या वर कधी जात नाही। बसपा सपाचे जर उमेदवार असतील तर ते काहीतरी 20-25 हजार मतं घेऊ शकतात। वंचित आघाडी आता नवीनच आहे, ते किती मतं घेतात काही माहीत नाही। मात्र अपक्ष सगळ्यांची जर बेरीज केली तर ती 60,000च्या कधी वर गेलेली नाही। आणि लिडिंग जे पार्टी आहे, लिडिंग जे पक्ष आहे त्याच्यामध्ये आता वंचित बहुजन आघाडी हा काहीसा मतं घेताना दिसतोय। मात्र प्रत्यक्षात जी परिस्थिती निवडणुकीच्या वेळेस असेल ती काय असेल माहीत नाही। म्हणजे जर आपण ह्या वंचित बहुजन आघाडी, इतर पक्ष यांच्या सगळ्या मतांची जर बेरीज धरली आणि प्रमुख 2 पक्ष जे भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांची जर मतांची बेरीज धरली तर या सगळ्यांना आम्ही मतं टाकून बघितले कोणाला मतं किती मिळतील। आमच्या अंदाजाप्रमाणे ते साधारणतः 4.5 लाख मतं मिळवणारा उमेदवार हा या मतदारसंघातून विजयी होईल। 4.5 लाख मतं मिळवायला या मतदारसंघाची जर आपण आकडेवारी बघितली तर कोणत्या मतदारसंघात कोणाला किती मेहनत करावी लागेल हे आपल्या लक्षात येईल। म्हणजे पहिला मतदारसंघ जो आहे भिवंडी ग्रामीण, ह्या भिवंडी ग्रामीणमध्ये जी मतदारांची जी संख्या आहे ती 2,79,277 म्हणजे साधारणतः 3 लाखाच्या आसपास 2.5 लाखापर्यंत हा मतदारसंघ आहे। ह्या मतदारसंघामध्ये वाडा तालुक्याचा काही भाग येतोय, भिवंडीचा ग्रामीण काही भाग येतोय
आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार जे आहेत शांताराम मोरे यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. खरं तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. हा भेदण्यामध्ये काँग्रेसला किती यश येत आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. आपला जो दुसरा मतदारसंघ येतो तो शहापूर. हे शहापूर मतदारसंघामध्ये 2,44,056 हे मतदार आहेत. म्हणजे शहापूर आत्तापर्यंत शिवसेनेकडे कधी तर राष्ट्रवादीकडे असा तो फिरता राहिलेला मतदारसंघ. यावेळेस तिथे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोबर आहेत. त्यांची जी भूमिका आहे ती अजून स्पष्ट जरी झालेली नसली, म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये अनेक अफवा पसरवल्या जात आहेत किंवा ते खऱ्याही गोष्टी असतील, मात्र ते नेमकं काय करणार आहेत यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत की पांडुरंग बरोरा कोणाच्या पारड्यामध्ये त्यांची मतं टाकतात. ही 2,44,056 जी मतं शहापूरमध्ये आपल्याला दिसत आहेत तेवढी लोक मतदान जी करणार आहेत. ही लोक म्हणजे तिथले असलेले राजकीय पक्ष, तिथले असलेले जे संघटना संस्था, या मतदारसंघाची जर पार्श्वभूमी बघितली तर या मतदारसंघामध्ये संमिश्र मतदार होतील. म्हणजे खरं तर तिथे काँग्रेसचा उमेदवार आहे, मात्र शहापूरमध्ये फारसं काँग्रेस नाही आहे. तिथे काँग्रेस राष्ट्रवादीवर अवलंबून आहे आणि भाजपा जी आहे ती शिवसेनेवर अवलंबून आहे. म्हणजे जे उमेदवार भाजपाचे आहेत कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे, या दोघांचीही तशी फारशी ताकद या मतदारसंघामध्ये नाही आहे आणि ते शिवसेनेवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर अवलंबून आहे. आणि त्याच्यात मोठा फॅक्टर आहे. म्हणजे आता शिवसेना जरी दिसत असली कपिल पाटील यांच्याबरोबर, तर जे आमदार आहेत पांडुरंग बरोबर ते सुरेश टावरे यांच्याबरोबर राहतीलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे या मतदारसंघाकडे बघतानाही एक अंदाज बांधता येत नाही. तिची वेळेवर गणितं मांडली जातील. तिसरा मतदारसंघ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो भिवंडी पश्चिम. आणि भिवंडी पश्चिम मतदारसंघामध्ये साधारणतः 2,64,668 हे एवढं मतदान आहे. आणि त्याच्याच बरोबर म्हणजे भिवंडी शहरामध्ये जे 2 मतदारसंघ आहेत, एक पश्चिम आणि पूर्व, तर पूर्वमध्ये 2,63,056 मतं आहेत. म्हणजे आपण जर भिवंडी शहराची जर परिस्थिती बघितली तर भिवंडी शहरामध्ये साधारणतः 5,27,724 मतदार आहेत. पुन्हा एकदा मी आकडेवारी सांगतो, स्क्रीनवरही ती दिसते. 5,27,724 मतदार हे भिवंडी शहरामध्ये. त्याच्यामध्ये 20% मतदार हा इतर आहे आणि बाकीचा जो आहे तो मुस्लिम समाज आहे. किंवा भिवंडी पूर्व आणि पश्चिममध्ये काही आजूबाजूची खेडी, आजूबाजूची जी गावं आहेत तीही येत आहेत. आणि भिवंडी शहरामध्ये ही संमिश्र वस्ती म्हणजे 20% मतदार आपण इतर पकडू, तर 20% इतर मतदार पकडले तर आपण त्यामध्ये 1,05,544 इथपर्यंत मतदार हे इतर असतील आणि साधारणतः 4,22,179 हे मुस्लिम मतदार असतील. म्हणजे साधारणतः 4 लाखाच्या आसपास भिवंडी शहरामध्ये मुस्लिम मतदार आहेत असं एक ग्राह्य मानलं जातं. म्हणजे 4 लाखाच्या आसपास. मात्र ते 4 लाख एवढं मतदान जे आहे ते होताना कधी दिसलेलं नाही. मी साधारणतः जर तिथे 60% जरी मतदान मुस्लिम समाजाने केलं, म्हणजे यावरची वेगळी परिस्थिती आहे. यावेळेस मुस्लिम समाजाने खूप एक वेगळ्या पद्धतीची व्यूहरचना केलेली आहे. त्याच्यामध्ये ती व्यूहरचना करताना सर्व पक्ष त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. म्हणजे खरं तर वंचित बहुजन आघाडी आणि MIM हे 2 पक्षांची युती आहे. MIM हा पक्ष साधारणतः मुस्लिम बहुल आहे, म्हणजे मुस्लिम समाजाचा तो पक्ष समजला जातो. मात्र MIMने ती जागा न घेता ती वंचित बहुजन आघाडीकडे दिलेली आहे. म्हणजे खरं तर मुस्लिम उमेदवार दिला असता तर तो भिवंडीमध्ये चांगल्या प्रकारे चालला असता. मात्र तिथे त्यांनी एक चाल खेळलेली आहे की नाही, मुस्लिम मतांची फाटाफूट होता कामा नये. जी काही मतं आहेत ती इतर मुस्लिम उमेदवाराला जाता कामा नयेत. आणि म्हणून वंचित आघाडीनेही ती जागा घेतली आणि ती जागेवर आता अरुण सावंत लढतायत. म्हणजे बिगर मुस्लिम उमेदवार जो आहे तो त्यांनी दिलेला आहे आणि हा प्लॅनिंग करून दिलेला. तसाच प्रयत्न सपा आणि बसपा यांची जी युती आहे, ह्या सपा आणि बसपामध्ये सपाने ही जागा न घेता ती बसपाला सोडलेली आहे. सपा म्हणजे समाजवादी पार्टी ही साधारणतः मुस्लिम बहुल आहे की मुस्लिम समाजाची वोटर्स त्यामध्ये मोठ्या प्रमाणात, म्हणजे भिवंडीमध्ये त्यांचा आमदारही निवडून आला होता. मात्र तरीही त्यांनी ते रिस्क घेतलेली नाही की नाही आपल्याला मुस्लिम उमेदवार द्यायचा नाही. आणि म्हणून ते मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त उमेदवार शोधतायत. ते मुस्लिम उमेदवार देण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ही जी वोट बँक आहे मुस्लिमांची ती एक गठ्ठा काँग्रेसला मतदान होईल अशी परिस्थिती निर्माण करायची. म्हणजे देशभर मोदींना जो विरोध होत आहे मुस्लिम समाजाचा, सगळे मुस्लिम समाज एक होऊन मोदींच्या विरोधात मतदान करणार आहेत.
त्याची व्यूहरचना ही भिवंडी शहरात झालेली जाणवते, कारण MIMने उमेदवारी घेतलेली नाही, समाजवादी पार्टीने उमेदवारी घेतलेली नाही, आणि ह्या दोन्ही पक्ष जरी लढत असले तरी त्यांनी उमेदवार हा भिवंडी शहराच्या बाहेरला दिलेला आहे. म्हणजे मुस्लिम समाजाची मतं ही एक गठ्ठा ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्याची एक गठ्ठा जरी ठेवली गेली आणि ती मतं एक गठ्ठा काँग्रेसला पडणार असं जरी सांगितलं असलं तर ती मतांची आकडेवारी ही 2 लाखाच्या आसपास ही काँग्रेसच्या उमेदवाराला पडतील, कारण मतदानच जे आहे ते 60% आसपास होईल. आणि त्याच्यामध्ये जर या 2 लाखांमधली जी मतं आहेत ही जर काही मतं कपिल पाटील म्हणजे भाजपाचे उमेदवार तोडण्यात जर यशस्वी झाले, कारण मागच्या वेळेस त्यांनी ती मतं तोडली होती, बरीचशी मतं जी मुस्लिम मतं होती ती कपिल पाटील यांना पडली होती, यावेळेस तशी काही परिस्थिती दिसत नाही. मात्र त्याच्यामध्ये जर ते यशस्वी झाले तर मोठा फटका हा काँग्रेसला बसेल. मात्र काँग्रेस मुस्लिम मतांच्या आधारावरच ही निवडणूक लढवताना दिसत आहे. हिची एक गठ्ठा मतं आपल्याला मिळतील या त्या भरोशामध्ये. मात्र जे सांगितलं जातं की मोठ्या संख्येने मतदान हे मुस्लिम समाजाचं आहे, तर तसं काही हे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसत नाही आहे. म्हणजे भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्व हे दोन्ही मतांची जर आकडेवारी आपण धरली तर मुस्लिम समाजाची मतं ही 4,22,179 होतात. आणि जर मतदारसंघातील एकूण आकडेवारी पाहिजे पूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तर ती जास्तीत जास्त 4,75,000 जातात. तर त्याच्यापैकी जे मतदान होणार आहे ते मतदान साधारणतः 2.5 लाखापर्यंत होईल, आणि 2.5 लाखापैकी 2 लाख मतं ही काँग्रेसला मिळतील. मात्र सुरेश टावरे यांना ही सगळीची सगळी मतं मिळतील याची आता खात्री राहिली. त्याला कारण असं की खूप मतभेद झालेत. 42 नगरसेवक या शहरातील ते विरोधात गेले होते, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि अगदी टोकाची भूमिका घेऊन टीका केली होती. म्हणजे अगदीच सुरेश टावरेंनी काय काय केलं त्यांच्या विरोधामध्ये याच्या सगळं पाढा वाचला होता. त्याच्यामुळे ही मनं जी आहेत ही जुळतील की नाही ही शंका, आणि ती जुळलीच तरी त्या पद्धतीने काम करतील की नाही ही दुसरी शंका घेतली जाते. मात्र काँग्रेसमधली नाराजी असेल किंवा भाजपमधली जी शिवसेनेची नाराजी असेल, ह्या नाराजी फार काळ टिकणार नाही. जसं जसं निवडणुका रंगात येतील, फॉर्म भरल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल ती सगळी परिस्थिती जर आपण जर बघितली तर ह्या सगळ्यांच्या नाराज्या दूर होणार आहेत, आणि सगळे फाटाफूट झालेले विरोधात असलेले हे सगळे एकत्र येणार आहेत. कारण कुठलाही नाराज झालेला जो काँग्रेसचा मतदार आहे तो काही भाजपला मतदान करणार नाही, आणि शिवसेनेचा नाराजला असलेला मतदार जो आहे तो काही काँग्रेसला मतदान करणार नाही. त्यामुळे आत्ता जे चित्र दिसतंय आणि त्याच्यावर आपण जर अनुमान काढायला गेलो तर ते चुकीचं ठरेल. कारण शिवसेना भाजप युती ही अखंड राहणार आहे, ती अखंड राहील, कुठेही त्याच्यामध्ये गडबड होणार नाही. आणि काँग्रेसची जी मतदार संख्या आहे किंवा वोट बँक आहे त्याच्यामध्ये पण फारशी फाटाफूट होता दिसणार नाही. ज्या अर्थी समाजवादीने उमेदवारी घेतलेली नाही, ज्या अर्थी MIMने उमेदवारी घेतली नाही, याचा अर्थ कुठेतरी मुस्लिम मतं ही एक गठ्ठा टाकण्याचा विचार हा झालेला आहे असं दिसतं. आता मुस्लिम उमेदवार किती उभे राहतात आणि कोण उभं राहतात याच्यावर बरंचसं काही अवलंबून आहे. म्हणजे खरं तर ती खेळी नेहमीप्रमाणे भाजप किंवा इतर पक्ष खेळतात की मुस्लिम उमेदवार 2-4 राहायला पाहिजेत. यावेळेस मात्र त्यांना ते यश आलेलं दिसत नाही. कुठलाही मुस्लिम उमेदवार उभं राहील अशी परिस्थिती नाही. अगदीच या 2-3 दिवसामध्ये आपल्याला कळेल की मुस्लिम उमेदवार हे किती उभे राहतात, आणि त्याच्यावर मग ही जी 2 लाखची वोट बँक आहे मुस्लिम समाजाची तिथं नेमकं काय होईल हे आपल्याला 9 तारखेच्या नंतर, म्हणजे जेव्हा अर्ज भरून होतील, अर्जांची छाननी होईल आणि 13 तारीख जी आहे अर्ज मागे घेण्याची त्याच्यानंतर म्हणजे साधारणतः एक 14 ते 15 तारखेला एक चित्र स्पष्ट होईल की मुस्लिम मतांची फाटाफूट होते की नाही. त्यातल्या त्यात एक वंचित आघाडी जी आहे तर ते खूप चांगला उमेदवार आहे अरुण सावंत म्हणून, त्यामुळे त्यांच्या पाठीशी ही लोक उभी राहतील का ही मोठी शंका आहे. ती जर उभी त्याच्यामध्ये राहिली तर फाटाफूट होऊ शकते. किंवा जो बौद्ध समाज आहे हे मोठ्या संख्येने आता अरुण सावंत यांच्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय. म्हणजे प्रकाश आंबेडकर यांना मानणारा जो वर्ग आहे, हा जो बुद्धिजीवी वर्ग आहे, हा अरुण सावंत यांचा प्रचार करताना दिसतोय. त्याच्यामुळं बौद्धांबरोबर जर मुस्लिम समाज जर एकत्र आला तर त्याचा फटका जो आहे तो नक्कीच काँग्रेसला बसेल. कारण ही लोक जी आहेत, हे मतदार जे आहे, हे वोट बँक आहे, ही कधीही भाजपला मतदान देताना दिसत नाही. त्याच्यामुळे वंचित आघाडीचा जो फटका आहे हा नक्कीच काँग्रेसला बसेल. आणि त्याच्यामध्ये जे मुस्लिम मतदार जो आहे, जो भिवंडीतला मतदार आहे, या मतदारसंघावर नक्कीच
परिणाम होताना दिसेल. आपल्याकडे 5वा जो मतदारसंघ आहे तो खूप मोठा मतदारसंघ आहे, कल्याण पश्चिम. कल्याण विधानसभा मतदारसंघामध्ये 4,28,717 एवढं प्रचंड मतदान आहे. म्हणजे सगळ्या 6 विधानसभापैकी सर्वात जास्त मतदान असलेला हा कल्याण पश्चिम मतदारसंघ आहे. आणि याच्यामध्ये जो आमदार आहेत ते नरेंद्र पवार हे भाजपचे आहेत. तिथे भाजपचा होल्ड आहे, भाजपचा बालेकिल्ला आहे. अगदीच तिथे मोठ्या प्रमाणावर भाजपची बांधणी आहे आणि शिवसेनेची तिथे ताकद आहे. त्याच्यामुळे त्या ताकदीला अनुसरून जर बघितलं तर जे 2 लाख मतदान जसं भिवंडीत होणार त्याचं 1 गठ्ठा मतदान हे कल्याणमध्येही होऊ शकतं. आणि त्याचा फायदा जो आहे हा फायदा कपिल पाटील यांना होऊ शकतो. म्हणजे याच्या विधानसभेमध्ये सर्वात जास्त जर लक्ष कुठले भाजपने किंवा शिवसेनेने दिलं असेल तर ते कल्याण पश्चिम मतदारसंघावर. म्हणजे भिवंडीचे दोन्ही मतदारसंघ पूर्व पश्चिम आणि कल्याणचा 1 मतदारसंघ यांची बरोबरी होते. म्हणजे जे सांगितलं जातं की मुस्लिम मतदार आहे हा मतदारसंघ अगदी ताब्यात घेऊ शकतो, तशी काही परिस्थिती नाही. म्हणजे एकूण मुस्लिम मतदार जे आहेत म्हणजे एकूण मतांची जी आकडेवारी येते 18,58,000 त्याच्यापैकी 4 लाखच्या आसपास हे मुस्लिम बांधव आहेत. म्हणजे 4 ते 4.5 अगदी पूर्ण मतदारसंघ धरला तर 4,75,000 पण जेवढे मतदार मुस्लिम समाजाचे आहेत तेवढेच मतदार हे कल्याण पश्चिममध्ये हिंदू मतदार आहेत. त्याच्यामुळे त्यांची दोघांची बरोबरी जर झाली बघितली त्या दृष्टीने आपण बघितलं तर जेवढी मुस्लिम मतं एक गठ्ठ पडतील तेवढीच 1 गठ्ठा मतं हे कल्याण पश्चिममधून हिंदूंची पडू शकतात अशी परिस्थिती आहे. आता 6वा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो मुरबाड मतदारसंघ. आणि या मुरबाड मतदारसंघामध्ये 3,78,473 एवढं मतदान आहे. म्हणजे 2 नंबरचा जो मतदारसंघ आहे म्हणजे मतदारांच्या बाबतीमध्ये तो साधारणतः 3,78,473 म्हणजे 4.25 लाखाच्या आसपास हा मतदारसंघ आहे. आणि मुरबाड हा आता सध्या तरी किसन कथोरे यांचा तो बालेकिल्ला आहे. म्हणजे किसन कथोरेंनी खूप चांगल्या पद्धतीने तिथे बांधणी केलेली आहे. तिथे 2च पक्ष आहेत, एक तर भाजप आणि दुसरा म्हणजे राष्ट्रवादी. आता राष्ट्रवादीची जी भूमिका आहे ती साधारणतः भाजप धार्जिणी राहील, कपिल पाटलांच्या ते बरोबर राहतील अशी परिस्थिती दिसते. आणि एकूणच मुरबाडचं जर वातावरण बघितलं तर तिथे काँग्रेस नाही आहे. जसे शहापूरमध्ये काँग्रेस नाही आहे, भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेस नाही आहे, किंवा इतर जे मतदारसंघ म्हणजे एकूण कल्याणचा मतदारसंघ आहे तिथे काँग्रेस नाही आहे. म्हणजे तर 2 मतदारसंघ सोडले भिवंडी शहरातले तर 4 मतदारसंघामध्ये काँग्रेसची परिस्थिती वाईट आहे. आणि इथे भाजपची परिस्थिती जर चांगली असली तर भाजपची परिस्थिती भिवंडी शहरातील 2 मतदारसंघांमध्ये ही वाईट आहे. ह्या 6च्या 6 विधानसभा मतदारसंघांवर जर प्रकाश जो टाकला तर लढाई जी आहे ही तुल्यबळ होणार आहे. म्हणजे भिवंडी शहर आणि भिवंडीच्या शहराच्या बाहेरचा मतदार, भिवंडी शहरातला जो मतदार जो आहे 5,27,724 दोन्ही मतदारसंघातला, आणि इतर जो मतदार आहे तो 18,58,247 पैकी म्हणजे जर आपण ते बघितलं तर 13 लाखाच्या आसपास हा बाहेर मतदारसंघ आहे, भिवंडीच्या बाहेर मतदारसंघ आहे. भिवंडी शहराच्या बाहेरचा मतदार आणि भिवंडी शहरातला मतदार अशी ही काहीशी लढत होताना दिसते. 1 गठ्ठा मत मुस्लिम समाजाची जी काँग्रेसला जायची शक्यता आहे ती मतं तोडण्यासाठी कल्याण पश्चिम हा त्याच्यावर मोठा उपाय दिसेल. आणि उर्वरित मतदारसंघामध्ये शिवसेना काय करते किंवा राष्ट्रवादी काय करते त्याच्यावर दोन्ही पक्षांचं भवितव्य हे अवलंबून आहे. प्रेक्षक, आपण जशी नजर आता मतदारांच्या संख्येवर टाकली तशीच नजर आपण आता एक बूथ संख्येवर टाकूया की या मतदारसंघामध्ये एकूण बूथ किती आहेत. कारण ती खूप महत्त्वाची गोष्ट समजली जाते निवडणूक लढताना की ज्याच्या हातामध्ये बूथ कार्यकर्ता असतो किंवा बूथवर ज्याची माणसं खूप अधिक असतात, जी तिथे खऱ्या अर्थाने काम करतात, मतदार काढण्याचं काम करतात, मतदारांना समजवण्याचं काम करतात, त्यावरच हे सगळ्या निवडणुकीचं गणित अवलंबून असतं. आणि म्हणून आपण बूथ किती आहेत या मतदारसंघामध्ये हे पाहणार आहोत. या मतदारसंघामध्ये एकूण 2,139 एवढे बूथ आहेत. आता 2,139 बूथवर काम करणारी जी यंत्रणा आहे ती फक्त आणि फक्त या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपकडे दिसते. भारतीय जनता पार्टीने 1 बूथ 25 यूथ असं एक समीकरण राबवलं होतं आणि प्रत्येक बूथवर 25 लोक राहतील
अशी एक व्यूहरचना केली होती आणि त्यांना शिवसैनिकची आता बऱ्यापैकी साथ मिळताना दिसते. म्हणजे शिवसैनिक जर बूथवर उभा राहिला तर खूप मोठा फरक जाणवतोय. आणि त्याचबरोबर पद्धतशीरपणे संघटितपणे काम करणारी जी मंडळी भाजपची आहे ती जर उभी राहिली तर हा बूथ सहज ते जिंकतात. त्या पद्धतीने गेली वर्षभर आखणी केली होती. काँग्रेसच्या बाबतीमध्ये मात्र ते दिसत नाही, कारण अजून काँग्रेसची बूथ रचना झालेली दिसत नाही किंवा त्यांचे बूथ प्रमुख आहेत किंवा त्यांनी असा काही प्रकार राबवला आहे, अशी काही प्रक्रिया राबवली असं काही दिसत नाही. मात्र हे जे बूथ आहेत हे कॅप्चर करणारी लोक, म्हणजे तिथे माहिती देणारी लोक जर प्रत्येक गावामध्ये जर दिसले, अशा बऱ्याचशा गावामध्ये मागच्या वेळेस दिसलं होतं की काँग्रेसचा बूथच लागला नव्हता. यावेळेस मात्र काँग्रेसला प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक बूथवर आपल्याला लक्ष द्यावं लागेल, नाहीतर मग तिथली परिस्थिती जी आहे ती वेगळी राहील. कारण भारतीय जनता पार्टीकडे ही बूथ रचना अत्यंत चांगल्या प्रकारची आहे. आपण बघूया एकूण बूथ या मतदारसंघामध्ये किती आहेत. भिवंडी ग्रामीण जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये 349 बूथ आहेत. 349 बूथवर काम करणारी मंडळी ज्या पक्षाकडे असतील तो पक्ष त्या दिवशी मतं काढायला यशस्वी ठरतो. शहापूरमध्ये 326 बूथ आहेत, भिवंडी पश्चिममध्ये 311 बूथ आहेत, भिवंडी पूर्वमध्ये 288 बूथ आहेत आणि कल्याण पश्चिममध्ये 409 बूथ आहेत. आणि सर्वात जास्त जे बूथ आहेत ते मुरबाड विधानसभा मतदारसंघात आहे, ते आहेत 456. असे एकूण 2139 बूथ या मतदारसंघामध्ये. मी बूथची आकडेवारी याच्यासाठी आम्ही गृहीत धरतो, म्हणजे आम्ही जेव्हा सर्वे करतो, आम्ही जेव्हा जनमत चाचणी घेतो तेव्हा आम्ही बूथवर जास्तीत जास्त फोकस आमचा असतो की नेमके बूथ किती आहेत. कारण एका बूथला जो शेवटच्या दिवशीचा जो खर्च असतो या मतदारसंघामध्ये तो शेवटच्या दिवशी या बूथला पैसे पाठवले जातात आणि एका बूथवर कोण किती खर्च करतो यावर आमचं अनुमान असतं, यावर आमची गणितं असतात. कारण बरीचशी जी मंडळी आहे, म्हणजे पक्षाचे कार्यकर्ते असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, हे जर सोडून इतर मतदार जो आहे, जो ज्यांचा कोंपणावरचा आपण मतदार समजला जातो, तो साधारणतः एक 5% मतदार असा असतो की तो वेळेवर आपलं मत चेंज करतो, तो हवा बघतो, तो माहोल बघतो, आता हवा कोणाची आहे, कोणाच्या बूथवर कोणाचे कार्यकर्ते अधिक आहेत, कोण जास्त मेहनत घेताना दिसतं आणि मग आपल्या भागामधून कोणाला जास्त मतं मिळतील, ही सगळी जी हवा आहे ही सगळी बघून बरीचशी मतं बदलतात. बऱ्याच वेळा होतं की ज्यांना मतदानाला जायची इच्छा नसते मात्र मतदानाला काढलं जातं, कार्यकर्ते घरोघरी जातात आणि इतरही बरेचसे प्रकार होतात. अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, खुल्लं आहे की पैसे वाटले जातात, पैशांवर मतं विकली जातात आणि म्हणून बूथला खूप निवडणुकीमध्ये किंमत आहे की एका बूथला किती पैसे दिले जातात याच्यावर ही एकूण रचना जी आहे निवडणुकीची प्रक्रियेची ती आमच्या लक्षात येते की बाबा यांनी किती खर्च केला आहे, त्यांनी किती खर्च केला आहे. आणि त्याच्यावर जी आम्ही आकडेवारी मांडतो, म्हणजे आमच्या भाषेमध्ये झालेलं तर आम्ही जनमत चाचणी घेतो. ती जनमत चाचणी त्यावेळेस कोण खर्च जास्त करतो किंवा कोणाचे पैसे पोहोचलेत, कोणाचे पैसे पोहोचले नाहीत. म्हणजे बऱ्याचशा असं वेळा होतं की पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या कार्यालयातून पैसे त्या बूथवर जातात मात्र ते मधल्यामध्ये गायब होतात किंवा त्यांनी पाठवलेले पैसे समजा त्यांचा 1 रुपया असेल तर तो पोहोचतानाच तिथे 50 पैसे होतात किंवा 25 पैसेच वाटले जातात. असा जो प्रकार होतो, हे जे बदमाश कार्यकर्ते असतात ते पक्षाला अत्यंत घातक असतात. म्हणजे मागची निवडणूक जर बघितली तर काही पक्ष केवळ याच्यामुळे हारले की त्यांनी पैसे बूथवर पोहोचवलेच नाहीत आणि बूथवर जर पैसे पोहोचले नाहीत तर बूथवर कार्यकर्ते काम करायला तयार होत नाहीत. त्यावेळची सिच्युएशन अगदीच वेगळी होते. म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये असलेले जर बूथ बघितले आणि आम्ही जेव्हा ते फेरफटका मारतो, आमचं जे पूर्ण टीम जी आहे ती गावागावात जेव्हा फिरते तेव्हा लक्षात येते की ज्या पक्षाचे कार्यकर्ते टेबल घेऊन बसलेले असतात, की ज्या पक्षाचे कार्यकर्ते बूथवर सर्वाधिक असतात त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी रणनीती ठरलेली असते त्याच्यामध्ये ते यशस्वी होताना दिसतात आणि सर्वात जास्त मतं ही त्यांच्या उमेदवाराला मिळतात. आणि म्हणून बूथ एकूण बूथ किती त्याची दखल घेणं की त्याची नोंद घेणं गरजेचं असतं. म्हणून 2139 बूथ हे ह्या निवडणुकीमध्ये एक वेगळी किमया करणार आहेत. आणि शेवटच्या टप्प्यात हेच जे बूथ प्रमुख असतात, बूथवर काम करणारे जे कार्यकर्ते असतात हे खूप महत्त्वाचे मानले जातात आणि तेच निवडणूक फिरवू शकतात. शेवटच्या टप्प्यातली 4 ते 5% मतं ही केवळ आणि केवळ हे बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असतात. प्रेक्षक, आपण
मतदारांच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली, बूथ संख्येवर नजर टाकली, तर एक वेगळा फॅक्टर म्हणजे या मतदारसंघामध्ये दिसणार आहे तो म्हणजे नवीन मतदारांचा, जे 18 ते 19 या वयोगटातील जी तरुण मंडळी आहे, ही तरुण मंडळी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने या तरुणांनी नोंदणी केली म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये. त्याच्यामध्ये भिवंडी ग्रामीणमध्ये 3,323 तरुणांनी ही मतदार नोंदणी केलेली आहे. शहापूरमध्ये 2,784, भिवंडी पश्चिममध्ये 2,291, भिवंडी पूर्वमध्ये 1,694, कल्याण पश्चिममध्ये 3,307 आणि मुरबाडमध्ये 4,976 असे एकूण 18,375 नवीन मतदार जे झालेत. अगदी तरुण मुलं आहेत जी सोशल मीडियावर जास्तीत जास्त दिसत आहेत आणि सोशल मीडियावर काय दिसतं किंवा काय चालतं याच्यावर त्यांची मतं ठरणार आहेत. अशी जी मंडळी आहे ही साधारणतः 18,375 आहेत आणि त्याच्यामध्ये जे मुली आहेत, तरुणी आहेत, ते 7,284 आणि तरुण आहेत हे 11,091. एवढी मतदारसंख्या जी आहे ही साधारणतः नवीन आहे, नवीन मतदार आहेत आणि त्यांचं वय जे आहे ते 18 ते 19 वयोगट आहे. त्यामुळे ह्या तरुणांना नेमकं काय वाटतं, ह्या तरुणांची नेमकी भूमिका काय आहे, ह्या तरुणांचा कल कोणाकडे आहे त्याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. किंवा आपल्या घरातील जे मतदार आहेत म्हणजे आपण 18,375 हे नवीन मतदान जे करणार आहेत हे तेवढ्याच वेगाने मतं फिरवू शकतात किंवा पालटू शकतात. ते घरातील त्यांची आई असेल, त्यांची बहीण असेल किंवा आजी असेल, ह्या मंडळींनी ते मतदारांना ते सांगू शकतात किंवा तुम्ही कोणाला मत द्या. त्यामुळे ही जरी संख्या 18,375 दिसत असली तरीही ह्या मंडळींमध्ये, ह्या तरुण मुलांमध्ये 40 ते 50 हजार मतांची हेराफेरी करण्याची ताकद आहे. त्यामुळे ही मंडळी आपल्याला विसरून चालणार नाहीत. सोशल मीडियावर वावरणारी ही जी मंडळी आहे ही 6% मतं ही नक्कीच इकडे तिकडे करू शकते आणि एकूणच निवडणुकीचा कल हा फिरवू शकते. म्हणून ही निवडणूक जास्तीत जास्त तरुणांकडे लक्ष केंद्रित करणारी झाली आहे. कारण सोशल मीडिया ही खूप ताकदीने या निवडणुकीमध्ये ही तरुण मंडळी वापरताना दिसते. म्हणजे फेसबुकवर तुम्ही बघत असाल, अगदी यूट्यूबवर तुम्ही पाहत असाल किंवा व्हॉट्सअपवर ही मंडळी सतत आपल्या प्रतिक्रिया नोंदवत असते. म्हणजे चांगले असतील, वाईट असतील, अभ्यासपूर्ण असतील किंवा अशाच अंदाजे असतील, मात्र ती निवडणुकीच्या काळामध्ये सक्रिय झालेली ही मंडळी दिसते आणि त्यांच्या मतांना किंवा त्यांच्या विचारांना खूप महत्त्व आलेलं आहे. प्रेक्षकांनो, जसं मतदारांच्या आकडेवारीवर आपण लक्ष टाकलं की एकूण मतदार किती आहेत ते आपण बघितलं, तसंच मागच्या वेळेस मतदान कसं झालं होतं ते आपण बघूया. 2014मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण 13 उमेदवार होते आणि त्यामध्ये खरं तर रिंगणामध्ये असलेले जे उमेदवार होते ते फक्त 3 होते. म्हणजे तिरंगी लढत त्यावेळेस झाली. त्यावेळेस कपिल पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि त्यांना 4,11,070 एवढी मतं पडली होती. ते म्हणजे बाळ्यामामा म्हात्रे. बाळ्यामामा म्हात्रे नाव हे सध्या या भिवंडी लोकसभामध्ये चर्चेत आहे. त्यावेळेस ते मनसेमधून उभे होते आणि त्यांना 93,647 एवढी मतं मिळाली होती. खरं तर ही तिरंगी लढत झाली होती आणि जे बाकीचे उमेदवार 10 उमेदवार एकूण होते त्यांची जर मतांची आकडेवारी जर बघितली ते सगळी मतं एकूण धरली तर ती 55,000च्या आसपास जातात. ही त्याला फारशी किंमत नव्हती. म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्षांना कोणीही विचारत नाही किंवा अपक्षांकडे कोणी फारसं लक्ष देत नाही. त्यावेळेस तिथे नोटा म्हणजे अपक्षांपेक्षा नोटाला मतं जास्त पडली होती. म्हणजे 2-3 जर उमेदवार सोडले तर बाकीच्या सगळ्या उमेदवारांपेक्षा नोटांच्या मतांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर होती आणि ती होती 9,311. म्हणजे एकूण जर मतांची आकडेवारी ही सगळी जर बघितली तर ही लढत तिरंगी झाली होती आणि त्याच्यामध्ये भाजपाचे कपिल पाटील हे 1,09,450 मतांनी विजयी झाले होते. त्यावेळेस जर मनसे नसती आणि विश्वनाथ पाटील यांच्याकडे मनसेची जर मतं वळली असती तर परिस्थिती काहीतरी वेगळी झाली असती. मात्र ते तसं काही झालेलं नाही आणि कपिल पाटील यांना त्यावेळेस विजय चांगल्या प्रकारे चांगल्या मतांच्या फरकाने मिळवता आला. आज पुन्हा एकदा कपिल पाटील हे रिंगणात आहेत. मात्र विश्वनाथ पाटील हे रिंगणामध्ये नाहीत तर त्यांच्या जागी सुरेश टावरे आलेले की जे 2009ला जे विजयी झाले होते सुरेश टावरे ते आता कपिल पाटीलच्या विरोधात लढत आहेत. त्याच्यामुळे आत्ताची जी परिस्थिती आहे म्हणजे 2014ची जी परिस्थिती आहे ती नेमकी काय राहील हे जर आपण आता विधानसभा वाईज जर बघितलं तर विधानसभा भिवंडी ग्रामीणमध्ये जो आपल्याला स्क्रीनवर चार्ट दिसतोय की एकूण मतदान किती झालं होतं,
आणि कोणत्या विधानसभेमध्ये कशा प्रकारे मतदान झालं होतं हे जर आपण जर बघितलं तर आपल्या सहज लक्षात येतं की तीच परिस्थिती म्हणजे 2014ला जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती ही आत्ताही राहील की काय असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे की एकत्रित प्रत्येक पक्षाची काय ताकद आहे ह्या विधानसभामध्ये ते आपल्या लक्षात येईल की भिवंडी ग्रामीण जो मतदारसंघ आहे त्यामध्ये शिवसेनेचा आमदार आहे शांताराम मोरे, भिवंडी पश्चिममध्ये भाजपाचे महेश चौगुले आहेत, कल्याण पश्चिममध्ये भाजपाचे नरेंद्र पवार आहेत, शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोबर आहेत, मुरबाडमध्ये भाजपाचे किसनराव कथोरे आहेत आणि भिवंडी पूर्वमध्ये शिवसेनेचे रुपेश म्हात्रे आहेत. म्हणजे ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे एकूण 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 2 आहेत आणि राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे. मात्र राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा ही किती प्रमाणामध्ये सुरेश टावरेंना साथ देतील याच्यावर बरंचसं काही अवलंबून आहे. पण ही जर आकडेवारी आपण बघितली किंवा ही जर आमदारांची संख्या जर बघितली तर कपिल पाटील हे प्लसमध्ये दिसतात. आज जर जिल्हा परिषद बघितल्या, पंचायत समित्या बघितल्या किंवा ग्रामपंचायती बघितल्या तर याच्यामध्येही शिवसेना भाजप ही पुढे आहे. काँग्रेस कुठेही ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ती दिसत नाही. म्हणजे काही प्रमाणात राष्ट्रवादी आहे मात्र काँग्रेस दिसत नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरचा जो फटका म्हणजे काय जर विचार करायचा झाला या आमदारांनी जर प्रामाणिकपणे काम केलं खरं तर ते करावं लागेल. म्हणजे आता बऱ्याचशा शंका कुशंका घेतल्या जातात की शिवसेनेचे आमदार काम करतील का. जर शिवसेनेच्या आमदारांनी आत्ता काम केलं नाही किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांनी आत्ता काम केलं त्यांचे बालेकिल्ले जर टिकवले नाही तर आगामी 7 ते 8 महिन्यांमध्ये जी विधानसभा निवडणूक येते त्याच्यावर त्याचा परिणाम होणार आहे. तेव्हा त्यांना मतं ही टिकवावीच लागणार. म्हणजे कोणी कितीही शंका कुशंका घेतल्या म्हणजे बऱ्याचदा सांगितलं जातं की शिवसेना ही भाजपाचं काम करणार नाही मात्र तशी काही परिस्थिती दिसत नाही. म्हणजे आता जे कपिल पाटलांबद्दल प्रचंड नाराजी आहे त्याचा जो बाऊ केला जातोय तशी परिस्थिती मतदारसंघामध्ये नाही. काही प्रमाणामध्ये काही मतभेद आहेत ते सर्वच मतदारसंघ म्हणजे पालघरमध्येही भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेच्या विरोधात आहे, ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या विरोधात आहे आणि तशीच परिस्थिती भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ही भाजपाच्या विरोधात आहे. मात्र ह्यो सगळा जो विरोध आहे ह्यो येत्या 2-4 दिवसामध्ये मावळला जाईल. शिवसेना भारतीय जनता पार्टी ही खांद्याला खांदा लावून काम करेल. त्याचं कारण असं आहे कोकणामध्ये एकूण 6 लोकसभा मतदारसंघ येतात. त्याच्यामध्ये पहिला जो मतदार आपण संघ धरूया रत्नागिरी तर रत्नागिरी इथे शिवसेनेकडे जागा आहे. रायगड धरलं तर ती शिवसेनेकडे जागा आहे, पालघर शिवसेनेकडे जागा आहे, ठाणे शिवसेनेकडे जागा आहे, कल्याण शिवसेनेकडे जागा आहे आणि एकमेव भाजप भिवंडीमध्ये लढतोय. म्हणजे 6 लोकसभा मतदारसंघापैकी एका जागेवर भाजप लढत आहे आणि 5 जागांवर शिवसेना लढते. त्याच्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते जर भिवंडीमध्ये गडबड करायला लागले त्याचा फटका 6 पैकी 5 लोकसभा मतदारसंघावर होईल आणि शिवसेनेची ही गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे शिवसेना भाजप हे खांद्याला खांदा लावून काम करते. ते कुठेही गडबड करणार नाही, गद्दारी करणार नाही असं हे चित्र तुम्हाला अजून 5-6 दिवसात पाहायला मिळेल. त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचं पण जरी असं फाटलेलं दिसलं बिनसलेलं दिसलं तरी पण ते फार काळ चालणार नाही. अगदीच 5-6 दिवसांमध्ये शिवसेना भाजपचं पॅचअप होईल तसं ते काँग्रेस राष्ट्रवादीचंही होईल. किंबहुना काँग्रेसमध्ये जी अंतर्गत फटाफूट आहे, अंतर्गत गटबाजी आहे, काही नगरसेवक फुटलेले आहेत किंवा काही लोक नेते विरोध करत आहेत तसा काही विरोध तो मावळलेला असेल आणि सर्वजण प्रचाराला लागलेले असतील. मनोमिलन जे आहे ते झालेलं असेल. त्याच्यामुळं शिवसेना कपिल पाटलाला दगा देईल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला दगा देईल किंवा काँग्रेसचेच नगरसेवक काँग्रेसला दगा देतील अशी जी आता परिस्थितीचे चित्र रंगवलं जाते तसं काही होताना दिसणार नाही. मात्र 2 फॅक्टर याच्यामध्ये विचारात आपल्याला घ्यावे लागतील. एक म्हणजे विश्वनाथ पाटील हे 2014च्या निवडणुकीमध्ये उभे होते. त्यांना 3,01,620 एवढं प्रचंड मताधिक्य मिळालं होतं. अगदीच ते 1,09,450 मतांनी हारले होते. यावेळेस मात्र त्यांनी निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली असताना त्यांना तिकीट नाकारलेलं आणि तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी जो पवित्रा घेतलेला आहे त्यांनी सगळ्या पदांचा राजीनामा देणं, त्यांनी शक्ती दाखवणं, सुरेश टावरे यांच्यावर प्रखर कडवट टीका करणं ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्यात त्याच्यामुळे त्यांच्यावर बरंचसं अवलंबून आहे की त्यांची मतं नेमकी कोणाकडे जातात. म्हणजे विश्वनाथ पाटील यांना मानणारा एक वेगळा वर्ग आहे. त्यांच्याकडे मतांचा काही कोटा आहे की तो कोटा ते सहज कोणाकडेही फिरवू शकतात. त्यांचा जो आदेश आला किंवा त्यांनी जे सांगितलं की आपल्याला या उमेदवाराला मतदान करायचं आहे तर ते त्यांचे जे समर्थक आहेत ते त्या दृष्टीने प्रयत्न करतील.
त्याचा फटका जो आहे तो आता काँग्रेसला बसतोय की कपिल पाटील त्याचा फायदा होतोय हे येणारा काळ ठरवेल. आता जे चित्र दिसतंय ते सुरेश टावरे यांना विश्वनाथ पाटील हे प्रखर विरोध करतात. त्यांनी ओपनली म्हणजे अगदी सगळ्या सभेत भरसभेत त्यांनी सांगितलं होतं की सुरेश टावरे यांनी 2014च्या निवडणुकीत माझ्या विरोधात काम केलं होतं. आणि ती कदाचित वस्तुस्थिती असेल, कारण कुठलाही राजकारणी हा दूरदृष्टी ठेवून राजकारण खेळत असतो. विद्यमान खासदार 2009ला ते निवडून आले होते आणि विद्यमान खासदार असताना त्यांचं तिकीट नाकारून जेव्हा विश्वनाथ पाटील यांना दिलं त्यावेळेस पुढच्या वेळेस हे जर निवडून आता आले तर पुढच्या वेळेस मला तिकीट मिळणार नाही म्हणून त्यांनी कदाचित त्यांच्या विरोधात काम केलं असेल. आणि त्यांनी जो दूरदृष्टी ठेवली त्या दूरदृष्टीनुसार त्यांना आता ते तिकीट मिळालेलं आहे. म्हणजे विश्वनाथ पाटील जर खासदार त्यावेळेस झाले असते तर सुरेश टावरे यांचा पत्ता कट झाला असता. आता सुरेश टावरे यांनी जी खेळलेली तेव्हा चाल होती ती चाल त्यांनी यशस्वी झाली आणि त्यांना तिकीट मिळालं आणि हे विश्वनाथ पाटलांना माहीत आहे. त्यामुळे विश्वनाथ पाटील हे ओपनली आरोप करतायत आणि त्याचा फटका सुरेश टावरे यांना किती प्रमाणात बसतो किंवा विश्वनाथ पाटील यांचे समर्थक हे कपिल पाटील यांना मतदान करतात का यावर दोन्ही उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. की विश्वनाथ पाटलांची मतं जर सुरेश टावरेंना मिळाली तर सुरेश टावरेंना त्याचा फायदा होईल, कपिल पाटील यांना मिळाले तर कपिल पाटील यांना फायदा होईल. मात्र तो फायदा कपिल पाटील यांना होताना दिसतोय, सुरेश टावरे यांना होताना दिसत नाही. की सुरेश टावरेंच्या विरोधात विश्वनाथ पाटील हे खुलेआम उतरलेले दिसतात. आणि विश्वनाथ पाटील यांना जर मिळालेली जी मतं होती ती मी जर स्क्रीनवर बघितली तर विश्वनाथ पाटील यांना जेव्हा ते अपक्ष लढले 2009मध्ये तेव्हा त्यांना त्यांची स्वतःची अशी मतं जी होती 77,759 मतं जी होती ती मतं त्यांची आत्ता थोडीफार कमी झाली असतील तरी पण 30 ते 40 हजार मतं ते इकडे तिकडे करू शकतात. आणि 30 ते 40 हजार मतं जर इकडे तिकडे त्यांनी जर केली तर मोठा फटका हा सुरेश टावरे यांना बसेल. कपिल पाटील यांना त्याचा फायदा होताना दिसेल. मात्र त्याचबरोबर दुसरा एक फॅक्टर कपिल पाटील यांच्या विरोधात जाताना दिसतोय तो म्हणजे बाळाभाऊ म्हात्रे. शिवसेनेचं जे मतदान आहे ते मतदान कपिल पाटील यांना मिळू नये याच्यासाठी बाळाभाऊ सातत्याने प्रयत्न करतायत आणि त्यांचं अजून पॅचअप झालेलं नाही. ते अजूनही विरोधात आहेत, अजूनही फॉर्म भरण्याच्या तयारीमध्ये. ते फॉर्म भरतील असं काही वाटत नाही, किंवा ते अपक्ष उभे राहतील असं वाटत नाही. विश्वनाथ पाटील ही अपक्ष राहतील असं वाटत नाही. पण विश्वनाथ पाटीलचा जसा तोटा सुरेश टावरेंना होताना दिसतोय तसाच तोटा हा शिवसेनेचा कपिल पाटीलला होताना दिसेल. कारण बाळाभाऊ म्हात्रे हे विरोधात काम करते आणि बाळाभाऊ म्हात्रे हे जेव्हा मनसेमधून उभे होते तर त्यांना 93,647 एवढी मतं मिळाली होती. यावेळेस बाळाभाऊ म्हात्रे यांनी जर गडबड केली, बाळाभाऊ म्हात्रे जर कपिल पाटलांच्या विरोधात उतरले आणि त्यांनी जर सुरेश टावरेंना मदत करण्याचा प्रयत्न जर केला तर काही प्रमाणात म्हणजे फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही. कारण शिवसैनिक हा कधीही काँग्रेसला मतदान करेल असं दिसत नाही. म्हणजे काँग्रेसच्या हातावर जाणार नाही. म्हणजे कपिल पाटलांवर ते राग काढतील, भाजपला शिवीगाळी करतील, सगळं होईल. मात्र शिवसैनिक हा आदेश आल्यानंतर तो कमलावरच बटन दाबेल, तो हाताला काही मतदान देणार नाही. तेव्हा बाळाभाऊ म्हात्रे आणि विश्वनाथ पाटील हे कसं या निवडणुकीवर परिणाम करतात त्याच्यावर बरंचसं काही अवलंबून आहे. म्हणजे इकडे जसं विश्वनाथ पाटील आहे तसं तिकडे बाळाभाऊ म्हात्रे आहेत. एक तिसरा फॅक्टर इथे तर आपल्याला दिसेल ह्या दोघांच्या व्यतिरिक्त तो म्हणजे मनसेचा. म्हणजे मनसेचे डीके म्हात्रे हे 2009मध्ये जेव्हा उभे होते तेव्हा त्याला 1,07,090 एवढी मतं मिळाली होती. आणि 2014ला आपण बघितलं तेव्हा बाळाभाऊ म्हात्रे उभे होते तेव्हा त्याला 93,647 मतं मिळाली होती. म्हणजे या मतदारसंघामध्ये लाखभर मतं ही मनसेची आहेत. आता राज ठाकरे यांची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे, ही नरेंद्र मोदींच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळं मनसेची जी मतं आहेत किंवा मनसेचा जो मतदार आहे तो नेमका कोणाकडे जाईल, म्हणजे तो काँग्रेसकडे जाईल की भाजपकडे जाईल, ही 1,00,000 मतांची अजून बेरीज किंवा या मतांवर कुणी अजून लक्ष केंद्रित केलेलं नाही. म्हणजे आज राज ठाकरे ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने मोदींना विरोध करतायत, ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर जाऊन ते भाषण करायची त्यांची तयारी आहे, टीका करण्याची मोदींवर त्यांची तयारी आहे, ते बघितलं तर त्यांचा जो शेवटचा आदेश येईल आणि त्यांनी सांगतील की ते काँग्रेसलाच तुम्ही मतदान करा तर त्याचा फटका हा कपिल पाटील यांना बसताना दिसेल. म्हणजे या मतदारसंघामध्ये जसं मुस्लिम फॅक्टर आहे, जसा कुणबी फॅक्टर आहे, तसाच तो मनसेचा फॅक्टर राहील, विश्वनाथ पाटील आणि बाळाभाऊ यांचा फॅक्टर राहील. आणि ह्या एकंदरीत निवडणुकीवर हे सगळे फॅक्टर हे
परिणाम करताना दिसते. या मतदारसंघामध्ये जरी 8 ते 10 उमेदवार उभे राहणार असले आणि वंचित बहुजन आघाडी हाही फॅक्टर बऱ्यापैकी चालणार असला तरी खरी लढत जी होताना दिसते म्हणजे आत्ताच्या क्षणाला ती कपिल पाटील वर्सेस सुरेश टावरे. सुरेश टावरे यांचे जसे ड्रॉबॅक आहेत तसेच कपिल पाटील यांच्या बाबतीमध्येही बरेच ड्रॉबॅक आहेत. कपिल पाटील यांच्यावर शिवसेनेची नाराजी आहे, पक्षातील लोकांची काही प्रमाणात नाराजी आहे. जर ते दिसून येत नसली तरी काही प्रमाणामध्ये समाजाची ही नाराजी त्यांच्यावर बऱ्यापैकी आहे. मात्र कपिल पाटील यांच्याबद्दल मतदारसंघामध्ये चर्चेलं जातं की बोललं जातं. खरं तर इरफान भुरे म्हणून जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांनी सांगितलं होतं की कपिल पाटील यांचे जेवढे मायनस पॉईंट आहेत तेवढेच प्लस पॉईंट त्यांच्याकडे आहेत की ते शत्रूलाही जवळ करू शकतात. म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी सहज त्यांचे जवळचे सगळे शत्रू होते ते जवळ घेतले. काँग्रेसची फाटाफूट करताना त्यांनी राष्ट्रवादी ही बरोबर घेतली. त्यांच्याकडे मॅन पॉवर आहे, त्यांच्याकडे मसल पॉवर आहे, त्यांच्याकडे मनी पॉवर आहे. हे तिन्ही फॅक्टर जे आहेत ते कपिल पाटील यांच्याकडे आहेत. आणि त्यामुळे कपिल पाटील यांचं पारडं हे काहीसं जड दिसत असलं किंवा त्यांनी विकासाची कामं बऱ्यापैकी केली असली म्हणजे खरं तर त्यांनी सुरेश टावरेकडे आज नेमकी तुम्ही कामं काय केली असं विचारलं तर सांगण्यासारखं काम नाही आहे. आता कपिल पाटील अगदी जाहीरपणे 23,000 कोटीचा निधी आणला असं सांगतात. तर त्यांनी एक अहवाल प्रसिद्ध त्यांनी केलेला आणि तो घराघरात अहवाल पाठवलेला आहे. त्यांनी केलेली कामं दिसत आहेत म्हणजे विकास कामं जरी कोणी सांगत असेल का ती झालेली नाही तरी एक पत्रकार म्हणून आम्ही सांगू इच्छितो की विकास कामं त्यांनी हात घातलेला आहे. बऱ्यापैकी विकास झालेला दिसतोय किंवा कामं झालेली दिसत आहे. तो त्यांचा एक प्लस पॉईंट आहे. म्हणजे त्या अहवालामध्ये जर तुम्ही नजर टाकली तर अहवालामध्ये बऱ्यापैकी कामं झालेली आहेत, काही सुरू आहेत, काही होणारी आहेत आणि सत्ता जी आहे ती अजूनही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचीच आहे. पुढचा मुख्यमंत्री जो आहे अजून 7-8 महिने राहणार आहे तो शिवसेना आणि भाजपा युतीचाच राहणार आहे. शरद पवारांच्या भाषेत सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीच्या जागा ह्या जास्त येणार आहेत. त्यामुळे केंद्रात काही सरकार त्यांचं येईल असं वातावरण शरद पवारांनीच निर्माण केलं आहे. त्याच्यामुळे मतदार जो आहे तो काहीसा कपिल पाटील यांच्याकडे झुकताना दिसेल. मात्र कपिल पाटील यांना जेवढं इझी वाटतंय म्हणजे कपिल पाटील हे सहज जिंकून येतील अशी आता परिस्थिती दिसत राहिली की विश्वनाथ पटेल विरोधात गेलेत, काँग्रेसचे 45 नगरसेवक जे आहेत ते विरोधात आहेत आणि शहापूरमध्ये काँग्रेस नाही, वाड्यामध्ये काँग्रेस नाही, मुरबाडमध्ये काँग्रेस नाही असं जरी बोलत असलं आणि आत्ताच्या घडीला एकदम शुअर शॉट कपिल पाटील जिंकतील असं वाटत असलं तरी मात्र आम्हाला तसं वाटत नाही. कारण ही लढत जी आहे ही टफ होणार आहे. ही सुरेश टावरे आणि कपिल पाटील यांच्यातला जो संघर्षमय सामना आहे हा खूपच रंजक होणार आहे. ही एकतर्फी लढत होणार नाही आहे. कारण काँग्रेसच्या बरोबर एक गठ्ठा 2 लाख ही मुस्लिम मतं आहेत. त्याच्यामध्ये जर फाटाफूट करण्यात जर कपिल पाटीलला यश मिळालं, मनसेची मतं खेचण्यात जर कपिल पाटीलला यश मिळालं तर काही प्रमाणात ती वन साईड होऊ शकते. सध्या तरी ही निवडणूक वन साईड झालेली दिसत नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये काँग्रेस सगळी एकत्र होईल, काँग्रेसचे रुसवे फुगवे हे निघून जातील. जे आता नाराज नेते आहेत त्यांचंही मनोमिलन होईल, वरून आदेश येतील आणि सगळी लोक शेवटी सत्ता हातात असली तर आपल्याला भांडता येतं किंवा आपल्याला भांडण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे असं सांगून सगळ्यांना एकत्र केलं जाईल. आणि ही जर एकत्र मंडळी आली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि CPM किंवा मित्रपक्ष जर एकत्र आले तर कपिल पाटील यांच्याशी होणारा सामना हा अटीतटीचा असेल. म्हणजे सध्या तरी कपिल पाटील हे प्लसमध्ये दिसत आहेत. शिवसेनेची जी नाराजी आहे ती आता नाराजी राहिलेली नाही आहे आणि ती नाराजी तशी राहणारही नाही. कारण जे आपण विश्लेषण बघितलं कोकणातलं, कोकणचं राहू द्या, एकदा आपण ठाणे जिल्ह्यातच बघूया. ठाणे जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये ठाणे हा शिवसेनेकडे आहे, कल्याण हा शिवसेनेकडे आहे आणि एकमेव भिवंडी हा भाजपकडे आहे. म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघाला लागून असलेला कल्याण म्हणजे कल्याणचा निम्मे भाग, काहीसा भाग हा कल्याण पश्चिम हा भिवंडी लोकसभेमध्ये येतो. त्यामुळे अगदी लगत असलेले हे जे मतदार संघ आहेत याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना काहीही गडबड करू शकत नाही. हे खांद्याला खांदा लावून त्यांना कामच करावं लागेल. आणि महत्त्वाची बाब म्हणजे आपण अधोरेखित केली पाहिजे की जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा निवडणूक लढवतोय पुन्हा. म्हणजे मागच्या वेळेस तो निवडून आला होता, यावेळेसही त्यांना तिकीट मिळाले आहे. त्याच्यामुळे पूर्ण शक्ती एकनाथ शिंदे साहेब हे पणाला लावतील आणि श्रीकांत शिंदेला निवडून आणण्यासाठी भाजपची मदत घेतील आणि भाजपची मदत घेताना ते शिवसेनेला मदत करतील. त्याच्यामुळे कपिल पाटील
हे प्लसमध्ये आत्ताच्या घडीला दिसत आहेत. म्हणजे काँग्रेसची जेवढी भांडणं, काँग्रेसचे जेवढे वाद चर्चिले जात आहेत, त्यामुळं असं वाटतं की ती वन साईड निवडणूक होते. पण मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे साधारणतः 13 तारखेच्या नंतर निवडणुकीला खरी रंगत येईल आणि मुस्लिम समाज एकत्र झाला, मनसेने त्यांना साथ दिली किंवा विश्वनाथ पाटलांचं त्यांना सहकार्य मिळालं किंवा इतर जे समाजातील काही घटक आहेत, कपिल पाटील यांच्यावर नाराज झालेले घटक आहेत जे अपक्ष उभे राहणार, त्याच्यामध्ये काही गडबडी जर झाल्या, बाळामामा म्हात्रेंचं काय होतं ते जर सगळं बघितलं तर पुन्हा एकदा ह्या रिंगणामध्ये सुरेश टावरे ही बऱ्यापैकी टप देतील. सध्या तरी कपिल पाटील यांच्याकडे भरपूर प्लस पॉईंट आहेत, मात्र सुरेश टावरे यांच्याकडे तेवढे प्लस पॉईंट दिसत नाही आहेत. पूर्ण मतदारसंघाचा विचार केला तर काँग्रेसच्या बळावरती लढू शकत नाही. जशी भाजपची ताकद आहे तशी काँग्रेसची ताकद नाही आहे आणि भाजपच्या बरोबर शिवसेनाची बरोबरीची ताकद आहे तशी काँग्रेसपेक्षा उलट राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. आणि राष्ट्रवादी आज कुठे आहे हे कोणालाच सांगता येत नाही की ती येणार नाही. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीच्या नेत्यांची वक्तव्य दिसत आहेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे भाजपशी संधान बांधून दिसत आहेत, ती जर परिस्थिती राहिली तर मात्र सामना एकतर्फी होईल. आता सध्या तरी एकतर्फी जो दिसत असला तरी आगामी काळामध्ये हा सामना अटीतटीचा आणि मोठा रंजक होताना दिसेल. एक 15 तारखेनंतर ही अटीतटीची लढत होईल. इथे नक्की कोण जिंकेल हे जरी आत्ताच सांगता येणार नसलं तरी 15 तारखेनंतर हा सामना एकदा रंगायला सुरुवात झाली की त्यानंतर म्हणजे खरं तर इथे मोदींची सभा होते, इथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची सभा होईल, कदाचित राहुल गांधी यांचीही सभा होईल. हे सभा जशा होतील, जसं प्रचाराची रंगत वाढत जाईल आणि 20 तारखेनंतर या मतदारसंघामध्ये जसा मागच्या वेळेस पाऊस पडला होता तसा पैशांचा पाऊस पडेल आणि त्याच्यामध्ये कोण प्लसमध्ये राहतो याच्यावर ह्या निवडणुकीची बरीचशी गणितं अवलंबून आहेत. प्रेक्षकांनो, ह्या निवडणुकीमध्ये नेमकं काय घडणार आहे किंवा काय घडतंय हे आपण वेळोवेळी मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलवर पाहणार आहोत. तुम्हाला जर आमच्या व्हिडिओ नियमित पाहायचे असतील तर हे चॅनल जसं 13,000पेक्षा जास्त लोकांनी सबस्क्राईब केलं आहे तसं तुम्ही ते सबस्क्राईब केलं तर आमचे व्हिडिओ हे तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जी खरी आकडेवारी आहे, जी खरी माहिती आहे ही तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. आमचं हे जे चॅनल आहे हे कुठल्याही एका पक्षाचं नाही आहे. आपण सर्व पक्षांची मतं इथे नोंदवणार आहोत. सर्वांची माहिती या चॅनलवरून आम्ही प्रसारित करतो. आपण बघितलं असेल तर आपण सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, सगळ्यांची वार्तापत्र दाखवलेली आहेत आणि अजूनही तुम्हाला विनंती करतोय की ज्यांना या मतदारसंघाबद्दल काही बोलायचं असेल, तुमची भूमिका मांडायची असेल तर तुमचं सर्वांचं या चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद.